पवनचक्की जी कंपनी आहे त्या पवनचक्की कंपनीशी तुमचं काय कनेक्शन आहे? हो, माझे 2-3 कंपन्यांशी कामं चालतात. माझं जे बीड जिल्ह्यातलं आवाजा कंपनी आहे त्याचंही सिक्युरिटी आणि गाड्यांचं काम चालतं. त्याच्यानंतर माझं सिरेंटिका एक कंपनी आहे त्याचं काम चालतंय, रेन्यू कंपनीचं काम चालतंय, काही सिक्युरिटीचं काम आहे, काही गाड्यांचं काम आहे. बरं आम्हाला कळालं की आवाजा कंपनीमध्ये तुमचं वेंडरशिप आहे. मात्र ही वेंडरशिप असताना ज्या सिक्युरिटीला मारहाण झाली तेव्हा तुमचं या सिक्युरिटी गार्ड संदर्भात काही बोलणं झालं का? आणि दुसरा प्रश्न, तुमची आणि वाल्मिक कराड यांची शेवटची भेट नेमकी कधी झाली होती? ज्यावेळेस हे प्रकरण झालं त्यावेळेस मला सुपरवायझरचा फोन आला की असं सकाळी एक आपल्या गार्डला मारहाण केली. मी म्हणलं तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा. माझा गार्ड हा सकाळी 10 वाजल्यापासून त्या जो सोनवणे नावाचा गार्ड आहे त्याला घेऊन पोलीस स्टेशनला दिवसभर होता. तिथं ज्यावेळेस नंतर पुन्हा कंपनीच्या काही साहेबांनी तिथं थोपटे साहेबांनी गुन्हा दाखल केला प्रकरणात. आणि मी वाल्मिक कराडांशी माझा कसलाही संबंध नाही, माझे कधी कॉल झालेले नाही त्यांच्याशी. तुम्ही मला पोलिसांनी चौकशीला बोलवलं तरी मी सगळी डिटेल त्यांना देईन. याच्यामध्ये माझा कसलाही कॉल त्यांच्याबरोबर झालेला नाहीये. पोलिसांनी चौकशीला बोलवलं तर तुम्ही डिटेल द्याल. मात्र जेव्हा सिक्युरिटी गार्डला मारहाण झाली, सिक्युरिटी गार्ड हा तुमच्या कंपनीचा कर्मचारी आहे, त्यांना मारहाण ही वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदाराकडून केली जाते. वाल्मिक कराड यांच्याशी तुम्ही काही संपर्क साधला होता का या दरम्यान तुमच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण झाली या संदर्भामध्ये? नाही, वाल्मिक कराडांशी संपर्क त्यावेळेस फक्त नाव होतं सुदर्शन घुले, वाल्मिक कराडांचं नावच नव्हतं या प्रकरणात. त्याच्यानंतर हे सगळं राजकारणाचं झालं, त्याच्यानंतर वाल्मिक कराडांचं नाव आलेलं आहे. त्यावेळेस काही माझं वाल्मिक कराडांशी बोलणं नाही आणि त्याच्यानंतरही काही बोलणं झालेलं नाही. तुम्ही जो निलेश गायकवाडांसंदर्भात आरोप करताय, तुमच्यावरती काही गोळीबार झाला होता, नेमकं काय प्रकरण होतं ते? गोळीबार हा माझा 2 वर्षापूर्वी झाला होता. पण निलेश गायकवाड हा माझ्या जवळजवळ आता 3-4 महिन्यापूर्वी माझ्या गावात जाऊन, मी मुंबईला असताना माझ्या वडिलांना जाऊन धमकी दिली होती तिथं की तुझ्या मुलाला नीट सांग, माझ्या कामात अडथळा निर्माण करतोय आणि त्याला आम्ही जीव मारून टाकू. याची मी वाशी पोलीस स्टेशन, आमचं उस्मानाबाद वाशी पोलीस स्टेशन आहे, तिथं मी तक्रार दाखल केलेली आहे या प्रकरणात.